सभापती महोदया, या ठिकाणी जी फेरी चालते ही 3 पॉइंट वरनं 3 पॉइंटला चालते मंत्री महोदय. तर माझं म्हणणं आहे याच्यामध्ये या पॉइंटला दोन्हीकडे परवानगी घ्यावी लागते, दोन्हीकडे टॅक्स भरावा लागतो. मुंबईला पण आणि ज्या पॉइंट वरनं निघतं तिकडनं भरायला लागतो. तर परवानगी किंवा टॅक्स या एकच राज्य आपलं आहे, तो एकाच अथॉरिटीकडनं घेतला जाईल का? आणि त्याचा अधिकार खरा महाराष्ट्र शासनाला आहे, तर महाराष्ट्र मिलिटरी बोर्डच ते घेईल का? कारण MMB हे वेगळं केलेल्या राज्यासाठी आणि त्या ठिकाणी बॉम्बे पोर्ट ऑथॉरिटी वेगळ्या तऱ्हेनं टॅक्स घेते आणि त्याचा बराच बोजा याच्यावर पडतो. आणि म्हणून सभापती महोदय, ही बैठक बोलवाल त्यावेळेला मला पण बोलवणार का? आणि त्यापदी या व्यवसायात मी आहे, पहिला मी चालू केला होता तिथे व्यवसाय. तर या बाबतीत सकारात्मक निर्णय घेऊन आपण राज्य शासनानं खास कायद्यामध्ये रूपांतर करून या ठिकाणी एकाच ऑथॉरिटीमध्ये महाराष्ट्र शासनाचा टॅक्स घेतला पाहिजे आणि परवानग्या पण एकाच कडनं घेतल्या पाहिजेत. ही भूमिका राज्य शासन करेल का? मला वाटतं की अशा प्रकारची एक बैठक ज्यावेळेला आपण बोलवू त्यावेळेला सगळ्याच विषयांचा विचार होईल. आणि त्यामुळे मी यातल्या कोणातरी एकाने जबाबदारी घेऊन या सगळ्या फेरी बोट चालवणाऱ्या ज्या संघटना म्हणूया किंवा कंपन्या म्हणूया अशा सगळ्याच प्रश्नांची एक यादी उद्याच दिली. तर बैठकीपूर्वी खात्याशी चर्चा करून, कारण बऱ्याच वेळेला बैठकीत डायरेक्ट निवेदन आलं की बघू करू असं होतं.